आता रोहितने व्हॅलेंटाईन डे दिवशीच राणीला नको नको ते अपशब्द वापरले आणि तिच्या कानाखाली दिली आणि राणीच्या सगळ्या अपेक्षांचा भंग झाला आणि तिचं मन रोहितपासून खूप दूर गेलं. मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा रोहित रागात कॉलेजला निघून गेला आणि आज राणी कॉलेजला न जाता जानकीला विचारून माहेरी निघाली. जानकीसुद्धा म्हणाली, ठीक आहे, तुझी अवस्था कळते मला. मी तुला रात्री काय झालं ते विचारणार नाही, पण तू जा आणि तुला बरं वाटल्यावर ये. आणि राणी गेली. आणि सपना मागे म्हणाली, आई, अहो राहुल रात्रभर आले नाहीत, कुठे आहेत? आणि जानकी म्हणाली, अगं बाई, तुला सांगायचं राहिलं, तो मुंबईला गेलाय. आणि सपना म्हणाली, आणि राणी कुठे आहे? ती का दिसत नाही? ती कॉलेजला गेली आहे का? जानकी म्हणाली, नाही, राणी तिच्या माहेरी गेली. सपना निराश होऊन म्हणाली, याचा अर्थ रात्रीसुद्धा राणी नाराज झाली असणार रोहित भाऊजींकडून. पण आई, तुम्ही तिला का जाऊ दिलं? अहो, अशानं ती रोहित भाऊजींपासून आणखीन दूर जाईल आणि त्यांना तर काय हेच हवं. जितकी राणी घरात नसेल तितकं त्यांना बरं. त्यांना हे नातं फक्त कागदावर हवंय. आणि जानकी म्हणाली, सपना, अगं जे काम सोबत राहिल्यामुळे, विनंत्या केल्यामुळे होत नाही ते कधी कधी तिच्या दूर जाण्यानं होईल कदाचित. सतत राणीला जवळ बघितलं की त्याला तिची किंमत वाटत नाही. पण आता राणी जेव्हा त्याच्यापासून दूर राहील तेव्हा बघू त्याला तिची आठवण येते का. अगं सहवासानं एकदा एखाद्या प्राण्यांचा सुद्धा लळा लागतो आपल्याला, तेव्हा त्याला सोडू वाटत नाही. मग राणी तर माणूस आहे. रोहितला तिचाही लळा लागेला असेल कदाचित, पण त्याचा इतक्या वर्षापासूनचा तो हट्टी स्वभाव तिच्याकडे जाण्यापासून त्याला रोखतो. मग आता तिनं सगळे प्रयत्न करून बघितले. खूप थकल्यासारखी दिसली ग ती. झालं असेल रात्री त्या दोघांमध्ये काहीतरी भांडण. तोही नाश्ता न करता गेलाय आणि राणीसुद्धा मला म्हणाली की आई, मला जायचं आहे माहेरी. आणि मी तिचा चेहरा बघूनच समजलं की तिला आरामाची गरज आहे. आणि सपना, राणी माहेरी गेली आहे. आणि आता जर रोहितला तिच्याविषयी ओढ निर्माण झाली नाही ना आणि त्याच्या वागण्यात बदल झाला नाही तर मी स्वतः राणीला त्याच्यापासून तोडणार आणि तिचं दुसरीकडे लग्न लावून देणार. बघ तू, हा माझा शब्द आहे, जानकी मल्हारराव सूर्यवंशीचा. कारण मला त्या मुलीचे हाल बघवत नाहीत. आणि सपना म्हणाली, ठीक आहे आई, पण रात्री काय झालं ते विचारते मी तिला. असं म्हणून सपनानं राणीला फोन केला. राणी निम्म्या रस्त्यात गेली होती आणि सपना म्हणाली, राणी, अगं तू मला काहीच न विचारता गेलीस. आणि काय झालं रात्री तुम्हा दोघांमध्ये? तसं राणीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि राणी म्हणाली, ताई, तो ड्रेस घातला आणि त्यांना नाही आवडलं आणि दुसऱ्याच कुणाचा तरी राग त्यांनी माझ्यावर काढला. आणि ते म्हणत होते की माझी बायको नाही, पण तू माझी बायको आहे. हे सगळं करायची काय गरज आहे? बहुतेक मेघना मॅडमच असतील आणि त्यांच्या चुकीची शिक्षा मला मिळाली. आणि सपना म्हणाली, राणी, सॉरी गो, मला नव्हतं माहीत भाऊजींना हे सगळं नाही आवडत. आपण सुद्धा एक प्रयत्न करायचा म्हणून केला. आणि राणी म्हणाली, ताई, तुम्ही का माफी मागता? त्यांच्या स्वभावासमोर तर सगळ्यांनीच हात टेकले आणि मी सुद्धा. मी काही दिवस राहते आईकडे असं म्हणून तिने फोन ठेवला. आणि आता राणी सगळ्यांना म्हणत होती की मी काही दिवस राहते, पण तिची इच्छा नव्हती आता परत इकडे यायची. आणि आता इकडे रोहित कॉलेजमध्ये आला आणि खूप रागात होता. आणि समोर आल्याच पुन्हा त्याला निर्लज्जसारखी मेघना दिसली. पण आता हे कॉलेज आहे म्हणून त्यानं रागावर कंट्रोल केला, पण त्यानं तिच्याकडे नजर उचलूनही बघितलं नाही आणि मेघनानं सुद्धा त्याच्याकडे बघितलं नाही. आणि रोहित पहिल्याच लेक्चरला राणीच्या क्लासवर गेला. तिच्या सीटकडे न बघताच त्यानं शिकवायला सुरुवात केली. आज होमवर्कविषयी सुद्धा विचारलं नाही त्यानं, कारण खूप रागात होता तो आणि त्याला कोणाशीच एक्स्ट्रा बोलायचं नव्हतं. आणि होमवर्क चेक केला की एक्स्ट्रा बोलावं लागतं ना, म्हणून त्यानं ते टाळलं. आणि तो बोलत असतानाच अचानक एकाचा फोन वाजला आणि रोहितनं त्याला उभा केलं आणि विनाकारणच त्या मुलाला खूप बोलायला लागला आणि शिव्यासुद्धा घालायला लागला. नॉनसेन्स, मूर्ख, सिली.
आणि तो मुलगा गुपचूप मान खाली घालून ऐकत होता. आणि आता सगळेच घाबरले. हा एवढा त्यांचा पिरियड संपावा लवकर असं प्रत्येकाला वाटायचं. मग कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा वेडपटासारखं मेघनानं त्याला हाक मारली आणि म्हणाली, रोहित सर थांबा ना. आणि रोहित तिला म्हणाला, तुमच्या निर्लज्जपणाची मला दाद द्यावीशी वाटते. आणि हे कॉलेज आहे म्हणून मी इथे एकही पर्सनल विषय काढणार नाही, पण यापुढे जर काही चूक झाली तर तुमच्या वडिलांसह कॉलेज सोडावं लागेल, लक्षात ठेवा. आणि मेघना मान खाली घालून म्हणाली, रोहित सर, खरं तर मी माफी मागत आहे तुमची. मला नव्हतं माहीत तुमचं लग्न झालं आहे. आय एम सॉरी. आणि रोहित म्हणाला, माहीत नव्हतं म्हणून काय झालं? आता मी काय माझ्या कपाळावर शिक्का मारून ठेवायचा का माझं लग्न झालं आहे? आणि मला तुम्ही हजबंड मटेरियल समजून माझ्या मागे फिरत होता का इतके दिवस? बट सॉरी मिस, माझं लग्न झालं आहे हा विषय इथे येतच नाही. पण लग्न झालं नसतं तरी तुम्ही रात्री केलेली फालतूगिरी मला आवडली नसती. त्यामुळे इथून पुढे काळजी घ्या, असं म्हणून तो पुढे गेला. आणि पुन्हा मागे वळला आणि खूप रागात म्हणाला, बाय द वे, रात्री तुम्ही खूप म्हणजे खूप घाणेरड्या दिसत होता. तशी मेघना आणखीन खजील झाली. आणि आता काय बोलावं त्याला, नाही का? आणि रोहित निघूनच गेला. तडक कारखान्यावर गेला आणि मेघनानं सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, बापरे, काय माणूस आहे. आणि ती तिच्या पप्पाला म्हणाली, पप्पा, अहो त्यांचं लग्न झालं आहे, तुम्ही का नाही सांगितलं मला? अहो किती तापट माणूस आहे हा, आणि किती अपमान करतोय. बाप रे, याच्या अपमानापेक्षा ना आणि याचे विचारी शब्द ऐकून घेण्यापेक्षा जीव दिलेला परवडला. इतर किती मुलं मागं लागतात तीच बरी, पण हे नको. आणि आता प्राचार्यसुद्धा घाबरले आणि म्हणाले, काय त्यांचं लग्न झालं आहे? मला नव्हतं माहीत त्यांचं लग्न झालेलं. आणि हे बघ, या सगळ्यांमध्ये माझा हात आहे. मी तुला हे सगळं करायला सांगत होतो, हे चुकूनही त्यांना कळू देऊ नकोस. तूच त्यांच्या प्रेमात पडली असं सांग, नंतर माझं काही खरं नाही. आणि हा विषय इथेच संपवून टाक, असं प्राचार्यांनी मेघनाला सांगितलं. आणि तिनंही तो विषय तिथेच बंद करून टाकला. मग आता राहुलसुद्धा 1-2 दिवस इथे नसणारच होता. सपनाची तर सगळी तयारी वायाच गेली होती. जितक्या उत्साहानं काल तिनं रूममध्ये फुलांचं डेकोरेशन केलं होतं, तितक्याच निराशेनं ती आज सगळं डेकोरेशन काढत होती. आणि राणी तिच्या आईच्या घरी गेली आणि गेल्यापासून दरवाजा लावून बसली होती. तिची आई तिला खूप वेळा विचारत होती की, अगं काय झालं राणी, तू अशी अचानक का आलीस? पण राणी काहीच सांगत नव्हती. खूप निराश दिसत होती आणि तिच्या आईला काळजी वाटली. मग ती आईला म्हणाली, आई प्लीज मला काहीही विचारू नकोस, मला एकटं सोड. आणि मी इथे आता कायमची आली आहे, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे मला पुन्हा विचारू नको की काय झालं. आणि हे ऐकलं आणि राणीच्या आईला खूप मोठा धक्का बसला. पण आता राणीची अवस्था बघून ती काहीच नाही बोलली. नंतर ती सरळ झाली, तिचा मूड ठीक झाला, मग बोलूया असं म्हणून ती गप्प बसली. आणि राणीला मात्र वारंवार रात्रीचाच प्रसंग आठवायचा. शॉर्ट कपड्यातली राणी दिवसभर व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून तो उत्साहात साजरा करायचा त्याच्यासोबत, अशी स्वप्न बघणारी राणी. आणि आज मनामध्ये आपलं मिलन होणार म्हणून किती आशा लावून बसली होती ती काल. सर स्वतः होऊन साथ देत आहेत, विचारत आहेत, तर आपणही प्रतिसाद द्यावा आणि फायनली एक व्हायचं असं तिनं काल ठरवलं. आणि तिला काय मिळालं? तर त्याच्याकडून तिला अपमान मिळाला, एक चपराक मिळाली आणि वेश्या हा शब्द. आणि या शब्दाचंच तिला खूप वाईट वाटत होतं. आणि नवऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करणं म्हणजे वेश्येसारखं वागणं असतं का, हा प्रश्न तिला पडला होता. आणि आता संध्याकाळ झाली. रोहित कारखान्यावरून घरी आला आणि नेहमीप्रमाणे राहुलसोबत बोलत बोलत रूममध्ये आला फोनवर. आणि त्यानं बघितलं तर राणी नव्हती. आणि दिवसभर त्यालासुद्धा तिनं केलेला रात्रीचा तो घाणेरडा प्रकार आठवायचा आणि तिच्यावर तो चिडायचा. पण आता संध्याकाळ झाली आणि त्याचा राग सूर्य मावळल्यासारखा मावळून गेला होता. आणि रूममध्ये आल्या आल्या थकून बेडवर थोडासा बसला. आज राहुल नव्हता ना, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त लोड आला होता. आणि मोठ्यानं म्हणाला, राणी पाणी आणि मला दूध आण, मी जेवणार नाही.
असं म्हणून फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन येईपर्यंत तिनं नेहमीसारखं पाणी दूध आणलं असेल असं त्याला वाटलं. आणि बाहेर येऊन बघितलं तर राणी नाही, रूम रिकामी. आणि रोहित वैतागला. राणी म्हणाला, काय मुलगी आहे, नवरा इतका थकून आलाय आणि हिला काहीच पडलं नाही. बहुतेक अजून रुसली असणार. आता हिचा रुसवा काढण्यासाठी काय करावं? मी नाही तर नवऱ्यासारखा तिचा रुसवा काढू शकत, जवळ घेऊन उचलून घेऊन फुलं देऊन. हे सगळं फुलिश प्रकार आहेत. आणि आजकाल राणीसुद्धा मूर्खासारखं वागायला लागली आहे. काय गरज होती रात्री तो प्रकार करायची? आणि मग त्यानं पुन्हा हाक मारली, राणी पाणी मिळेल का? आणि आता सपना तिथं पाणी घेऊन आली आणि म्हणाली, रोहित भाऊजी घ्या पाणी घ्या. आणि रोहित म्हणाला, तुम्ही का आणलं पाणी? आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझं काम करायला? माझी बायको आहे असं तो तिला मुद्दाम म्हणाला ठासून. आणि राणी कुठे आहे, आई कुठे आहे? आणि सपना म्हणाली, आई एका बारशाला गेल्या आहेत असं म्हणून ती गप्प बसली. आणि रोहित म्हणाला, अच्छा म्हणजे राणी पण त्याच्यासोबत गेली का? या मुलीला अभ्यास सोडून ना इथं सगळं करायचं असतं. आणि सपना आता काहीच नाही बोलली आणि म्हणाली, पाणी घेताना. मग रोहितनं पाणी घेतलं. आणि सपना म्हणाली, तुम्हाला जेवायला वाढू का? नाही म्हणजे माझं आणि बाबांचं जेवण झालं आहे, आई तिकडूनच जेवण करून येते. आणि रोहित म्हणाला, आणि राणीचं काय? ते नक्कीच माझ्यासाठी थांबणार जेवायची. आम्ही दोघे जेवतो, तुम्ही जाऊन आराम करा. आणि सपना म्हणाली, भाऊजी राणी घरात नाही आणि ती आईसोबतसुद्धा नाही, ती सकाळीच तिच्या माहेरी गेली आहे. आणि आता हे रोहितच्या कानानं ऐकलं आणि आपण काहीतरी विचित्रच ऐकतोय असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, काय राणी माहेरी गेली का? आणि तिला जाण्याची परमिशन कोणी दिली? सपना म्हणाली, तिनं आईंना विचारलं आणि आईंनी तिला परमिशन दिली. आणि रोहित म्हणाला, पण का? ती का गेली घर सोडून? तिच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? असं होतं तर तिनं मला सांगायला हवं होतं. सपना म्हणाली, मला माफ करा पण मी जरा स्पष्टच बोलते. तुमचं रात्रीचं वागणं बहुतेक तिला आवडलं नाही. मला सगळं कळलं आहे आणि मला मान्य आहे तुम्हाला हे सगळं आवडत नाही, प्रेम आवडत नाही, मुली आवडत नाही. पण ती बायको होती तुमची आणि तिचा तुमच्यावर पूर्ण हक्क होता. आणि तीसुद्धा माणूस आहे भाऊजी. ती कुठपर्यंत तुमची वाट बघेल म्हणून गेली घर सोडून. आणि आता रोहितला सपनाशी या विषयावर जास्त काही बोलायचं नव्हतं, कारण तिला जास्त आनंद होतो ना म्हणून. आणि मग तो तिला म्हणाला, हो का, मग जाऊ द्या गेली तर मलाही काही फरक पडत नाही. आमच्यात जे ठरलं होतं ना तसंच मी राहणार आणि मला जेवायचं सुद्धा नाही असं म्हणून त्यानं दरवाजा लावून घेतला. रागात झोपला. पण आता झोप कुठं येते, सतत लक्ष शेजारी जायचं राणीच्या जागेकडे. आणि तो सतत राणीच्या जागेकडे बघायचा आणि म्हणायचा, मूर्ख कुठली, बरं झालं गेली. आणि पुन्हा तिच्याकडे पाठ करून झोपायचा. पण नाही ना, झोप येईना. एकतर भूकसुद्धा लागली होती, दुसरी गोष्ट म्हणजे सतत राणीची बडबड ऐकण्याची सवय लागली होती. अगदी झोपेपर्यंत तिचं ते इनोसंट बालिश बोलणं ऐकायची सवय लागली होती. आणि आता तो सरळ उठला आणि त्यानं दोघांच्या मध्ये उशाच ठेवला. आणि मग तरी मला झोप लागेल ना रोजची सिच्युएशन क्रिएट केल्यावर. पण तरीही झोपच येईना. त्याचं लक्ष त्या उशांच्या डोंगराच्या पलीकडे जायचं आणि आता तरी राणी दिसेल, मग तरी दिसेल असं वाटायचं. पण कोणीच दिसत नव्हतं. आणि मला असं का होतंय, एकीकडे ती गेली म्हणून बरं वाटतंय आणि दुसरीकडे ती का गेली म्हणून राग येतो. अशी विचित्र अवस्था आता त्याची व्हायला लागली. आणि त्याला काय करावं ते सुचेना. त्यानं घड्याळात बघितलं, रात्रीच्या 10:30 वाजले होते. आणि त्यानं तिला फोन करावा म्हणून फोन हातात घेतला आणि राणीचे आणि त्याचे फोटोज बघायला लागला. दिवाळीच्या वेळी उठणं लावताना काढलेला तो व्हिडिओ, राणी त्याच्या मिठीत पडलेली, पुन्हा माथेरानला गेल्यावर घोड्यावरचा व्हिडिओ, बाकीचे सगळे फोटो त्यानं बघितले आणि क्षणभर चेहऱ्यावर हसू आलं. आणि त्या आठवणीत तो हरवून गेला. आणि आज रोहितला थोडीशी वेगळी फिलिंग यायला लागली, पण ती त्याला कळत नव्हती, कारण तो खूप बुद्धू होता. इतक्यात त्याला काही कळणार नव्हतं. आणि तो हसून म्हणाला, राणी अगं बघ ना किती छान फोटो आहेत आणि किती भारी आहे ना, असं म्हणून शेजारी बघितलं आणि तिच्याकडे मोबाईल केला, पण शेजारची जागा रिकामी.
आणि पुन्हा उदास झाला. आणि आता त्यानं तिला फोन केला. आता राणीचाही फोन वाजत होता. राणी ते बघत होती, पण फोनकडे बघायची आणि आणखीनच रडायची, कारण तिलाही तिकडं रोहितची आठवण येतच होती. आता दोघांनाही आठवण येणं साहजिकच होतं. आणि ती फोन उचलेना म्हणून तो वैतागला आणि तिला मेसेज केला आणि म्हणाला, तुला राग आलाय का माझा इतकाच राग आला होता तर मला बोलायचं. नेहमी तर कचाकचा भांडतेस ना, पण तसं भांडायचं ना आत्ता पण थांबायचं ना इथं. का गेलीस मला न विचारता. असे थोडेसे रागाचे मेसेज टाकले आणि तिच्या रिप्लायची वाट बघत बसला. रोहितला तर आता ती इतकी हक्काची वाटत होती की मी काहीही करो, पण राणीनं घर सोडायचं नाही असं त्यानं गृहीतच धरलं होतं. पण राणीनं अजिबात त्याचा मेसेज बघितला नाही आणि तो तिचा रिप्लायची वाट बघत बघत झोपलाच. आणि सकाळी सकाळी रोहितला जाग आली. ते राणीनं त्याच्या कानात खसखस खसखस ब्रश घासल्यामुळे. आणि तो वैतागला आणि उशी घेऊन त्यानं कानावर ठेवली आणि म्हणाला, ए बावळट मुली, असं कोण उठवतो झोपेतून एखाद्याला. आणि राणी म्हणाली, मी तर अशीच उठवते, असं म्हणून त्यानं पुन्हा तसंच केलं. आणि रोहित आता चिडला आणि उठून तिला पकडून मारायला जाणार इतक्यात राणी गायब. आणि झोपलेल्या अवस्थेतच रोहितनं इकडं तिकडं बघितलं आणि त्याला बाथरूममधून आवाज आला, सर मी बाहेर येते, तुम्ही तिकडं बघा. आणि आता राणी परत आली की काय आणि बाथरूममध्ये आहे असं त्याला वाटलं. आणि तो बाथरूममध्ये गेला तर बाथरूममध्ये कोणीच नव्हतं. आणि रोहित पुन्हा हिरमुसला. मग कसा तरी तयार झाला आणि डायनिंग टेबलवर उदास होऊन बसला आणि पुन्हा नकळतपणे म्हणाला, राणी पटकन नाश्ता दे, खूप भूक लागली आहे. आणि जानकीनं त्याला नाश्ता दिला आणि म्हणाली, तुला माहीत नाही का राणी घरात नाही, राणी काही दिवसांसाठी माहेरी गेली आहे. आणि रोहित म्हणाला, किती दिवसांसाठी. मला काहीच बोलली नाही, माझ्या मेसेजला रिप्लाय पण देत नाही. आणि जानकी म्हणाली, किती दिवसांसाठी गेली मला माहीत नाही, ते तुझं तू विचार, तू तिचा नवरा आहेस ना. आणि रोहित म्हणाला, तिला कळलं का माझी बायको आहे तर माझी परवानगी घेऊन जाणं. आणि जानकी म्हणाली, आणि तू नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करतोस का, मग ती का तिचं बायकोचं कर्तव्य पूर्ण करत बसेल. उलट मीच तिला म्हणाले की तुझा मूड ठीक होईपर्यंत येऊ नकोस. आणि रोहित, ही तुला शेवटची संधी आहे, लक्षात ठेव. आता जर राणी घरी आली तर ठीक, नाहीतर मी स्वतः तुम्हा दोघांचा घटस्फोट करेन आणि तिचं लग्न दुसरीकडे लावून देईन. मी सुद्धा सूर्यवंशी आहे, शब्दाची पक्की, लक्षात ठेव, असं जानकी म्हणाली. आणि आता रोहितला इतकी भूक लागली होती तरीसुद्धा नाश्ता गोड लागला नाही. आणि आता नक्कीच राणी कॉलेजला आली असेल म्हणून तो पुन्हा पळतच नाश्ता तसाच ठेवून कॉलेजला गाडीवर बसून गेला. पण राणी कॉलेजला आलीच नाही. आणि आता रोहितच आला तिच्या क्लासवर आणि शिकवताना त्याचं लक्ष लागेना. तो सारखा तिच्या जागेकडे बघायचा आणि त्याची लिंक तुटायची आणि तिच्या जागेवर बसलेली राणी दिसायची, पुन्हा गायब व्हायची आणि त्याला शिकवताच येईना. आणि सतत त्याचं दरवाजाकडे लक्ष, ते नक्कीच उशिरा येणार असेल असं वाटायचं. आणि तेव्हा सारखीच मे आय कम इन सर असं म्हणून पुस्तकं हातात घेऊन भांबावलेली राणी विचारणार असं आता. आणि पण आता तिला अजिबात बोलायचं नाही, रागवायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. पण राणी तास संपला तरी आली नाही. आणि जेव्हा रोहित तास संपवून बाहेर गेला तेव्हा त्याला तिकडून राणी येताना दिसली आणि तो गालात हसायला लागला. ती जवळ येईपर्यंत तिला बघत होता आणि तिच्याकडेच बघून हसत होता. आणि ती त्याला म्हणाली, गुड मॉर्निंग सर. आणि मग रोहित भानावर आला तर ती मेघना होती. आणि रोहित पुन्हा तिला काहीच न बोलता निघून गेला. आता मधल्या ब्रेकमध्ये रोहितनं मनोजला विचारलं, तुझी फ्रेंड का नाही आली. आणि मनोज म्हणाला, म्हणजे सर, हे तर तुम्हाला माहीत असायला हवं. आणि रोहित म्हणाला, जर ती माझ्या घरी असती तर मला माहीत असतं ना. चिडली आहे माझ्यावर आणि घरी गेली आहे आईच्या. फोन घेत नाही, मेसेजला उत्तर देत नाही, हे काय वागणं झालं का. आणि मी काय म्हणतो, माणूस रुसलं तर रुसलं, पण कॉलेजला आलं पाहिजे की नाही. तू एक काम कर, तिला फोन कर आणि का नाही आली ते विचार. मी नाही फोन करणार, असा तो जरा आकडूपणात म्हणाला. आता मनोजला थोडा हसायला आला आणि रोहित म्हणाला, आता हसतोस काय, फोन कर. आणि मनोज म्हणाला, हो सर करतोय. आणि मग मनोज
त्याला फोन केला आणि मनोजचा फोन राणीनं लगेच उचलला. आणि मनोज म्हणाला, राणी तू का नाही आलीस? 2 दिवस झालं तू कॉलेज बुडवलं आहेस. आणि राणी उदास होऊन म्हणाली, मनोज मला होमवर्क पाठव. आणि तिचा आवाज ऐकला आणि रोहितला थोडी उभारी आल्यासारखं झालं, कारण 2 दिवसातून त्यानं तिचा आज आवाज ऐकला होता. आणि इकडे तिकडे बघत मनोजला म्हणाला, तिला विचार ना कधी येणार आहे. आणि मनोज म्हणाला, राणी मग तू कॉलेजला कधी येशील? आणि राणी म्हणाली, मी आता कधीच कॉलेजला येणार नाही, कारण ते असतील ना तिथं, मला त्यांचं तोंडही बघायचं नाही. आणि आता रोहित चिडला आणि त्याला धीरच धरवला नाही. आणि तो मनोजच्या हातातून फोन घेऊन म्हणाला, का नाही माझं तोंड बघायचं? मी काय तुला फास दिला होता का? आणि तू मला न सांगता घर सोडून गेलीच कशी? बोल. तसा राणीनं तिकडून फोन कट केला. आणि रोहित वैतागला आणि म्हणाला, आता हिला ना गंमतच दाखवतो. माझा फोन कट करते का? बघितलं, अशी आहे ही. तिला ना माझ्याशी नाही बोलायचं, मग तुझ्याशी कशी बोलते? लाव, पुन्हा तिला फोन लाव. आणि मनोज हो सर म्हणून फोन लावत होता, पण आता राणी फोनच घेत नव्हती. आणि रोहित मनोजला म्हणाला, जर तू तिला होमवर्क पाठवला आणि तिची हेल्प केली ना तर तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. तिला कॉलेजलाच येऊ दे. लेक्चर बुडत आहेत आणि हे नुकसान होतं आहे ते कळत नाही का त्या मूर्ख मुलीला? आणि मनोज हळूच म्हणाला, सर नक्की हेच कारण आहे ना की तिनं कॉलेजला यावं, तिचा अभ्यास बुडतोय म्हणून, की आणखीन दुसरं काहीतरी कारण आहे? आणि आता रोहित गप्प बसला. त्याला सरळ सरळ म्हणता येईना बरं का की राणीला तिला बघावीशी वाटते, तिची आठवण येते. आणि रोहित त्याला चिडून म्हणाला, नको ते प्रश्न विचारू नकोस, चल कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊया, कालपासून भूक लागली होती. असं म्हणून रोहित चक्क मनोजला कॅन्टीनमध्ये घेऊन गेला आणि या मुलीच्या चक्करमध्ये उपाशी राहिलो असं म्हणाला. आणि आता मनोजला सोडू पण वाटत नव्हता रोहितला, कारण राणीशी बोलायला मिळायचं ना त्याच्या फोनवरून म्हणून. आणि आता कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर थोड्या वेळाने नेमका राणीचा मनोजला फोन आला आणि रोहित म्हणाला, बघ मला माहीत होतं तिचा फोन येणार म्हणून मी तुला सोडलं नाही, फोन घे आणि स्पीकरवर टाक. आणि मनोज म्हणाला, पण सर तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचा आवाज ऐकला की ती फोन कट करते. आणि रोहित म्हणाला, ओके. आणि मग मनोजने फोन घेतला आणि तिकडून राणी चिडून म्हणाली, मनोज तुला काय गरज होती त्या खडूसकडे फोन द्यायची? अक्कडू कुठले, कसे दम देऊन बोलत होते बघितलं, मला नाही त्यांच्याशी बोलायचं. तसं रोहितनं नाक फुगवलं फोनकडं बघून, जसं काही राणीकडेच बघतोय तो असं त्याला वाटत होतं. आणि मनोज म्हणाला, राणी अगं असं काय म्हणतेस, सर आहेत ना ते आपले, टीचर आहेत, रिस्पेक्टने बोल ना. राणी तिकडून आणखीन चिडून म्हणाली, तू ठेव रिस्पेक्ट त्यांचा, मी नाही ठेवायची, ते अजिबात माझ्या रिस्पेक्टच्या लायकीचे नाहीत. तुला नाही माहीत मला काय काय बोलले, शिक्षक कसे बोलतात का स्टुडंटसोबत, त्यांनी रात्री मला कानाखाली दिली असं म्हणून राणीनं सगळं सांगितलं. आणि मनोजकडे रोहित टक लावून बघायला लागला. आणि ही मूर्ख मुलगी या मुलाला किती फ्रीली होऊन सगळं बेडरूममधलं सिक्रेट पण सांगते असं रोहितला वाटलं. आणि मनोज आता संकोचला ते सगळं ऐकून. राणी मात्र तिकडून बडबडतच होती. आणि मनोज तिला म्हणाला, राणी अगं थांब, मला नको सांगू हे सगळं, अगं ते तुझा नवरा आहेत म्हणून हक्कानं बोलले असतील, तुला मारलं असेल. आणि राणी म्हणाली, मग मी सुद्धा माझा नवरा आहे म्हणूनच शिव्या घालते, तू नको मला सांगू त्यांच्याशी कसं बोलावं, नाही तर तू पण फोन ठेव. आणि मनोज म्हणाला, पण ऐक ना, तू कॉलेजला कधी येणार आहेस? राणी म्हणाली, आधी मला सांग, मागाशी फोन केला होता तेव्हा सर तिथं होते का? त्यांनीच तुला फोन करायला सांगितला? आणि रोहितनं आता त्याला मान हलवून नको नाही म्हण असं सांगितलं. आणि मनोज रोहितकडे थोडंसं बघत म्हणाला, नाही राणी अगं मीच तुला फोन केला होता, कारण मीच तुला मिस करत होतो. राणी म्हणाली, बघ तू मला मिस करतो आणि तो माणूस सतत दम देतो हिटलरसारखा, आणि तू मला होमवर्क पाठवणार आहेस, कळलं? नाहीतर बघच. आणि आता रोहितनं त्याच्या खिशातून डायरी काढली आणि त्याला लिहून दिलं आणि म्हणाला, हे वाचून तिला बोल. आणि आता त्या डायरीवर रोहितनं भलं मोठं लांब लचक काहीतरी लिहिलं होतं. आणि मनोजनं वाचलं आणि म्हणाला, नाही राणी अगं आता आपल्या एक्झाम जवळ आलेले आहेत आणि तुझं लेक्चर बुडत आहेत, त्यामुळे तू ये, नाहीतर तुला फायनल परीक्षेला बसता येणार नाही. हे नवरा बायकोचं नंतर होत राहील अभ्यास महत्त्वाचा. आणि आता राणी विचारात पडली. आणि रोहित खुश झाला आणि ती कॉलेजला आता येणारच असं त्याला वाटलं.
आणि रोहितनं त्याला खुणवलं आणि तिला फुल अँड फायनल कॉलेजला येशील का? आणि मनोजने तसं विचारलं की राणी आता येशील ना कॉलेजला? आणि राणी म्हणाली नाही येणार, मला नाही कॉलेज करायचं, मी नापास झाली तरी चालेल, आणि जर मी कॉलेजला आली तर त्यांनी कॉलेजला यायचं नाही, मला त्यांचं तोंडच बघायचं नाही, असं म्हणून राणीनं फोन ठेवूनच दिला. आणि रोहित नाराज झाला. आणि आता तो काही गप्प बसणार नव्हता. त्याच्यासमोर एखाद्यानं इतका शहाणपणा करणं त्याला खपत नव्हतं. त्याचा अहंकार दुखावला आणि आता कशी येत नाही बघूच, तिला घेऊनच येतो असं म्हणून तो गाडी सुरू करून राणीच्या घरी गेला. आणि आता मनोजनं राणीला फोन केला आणि म्हणा राणी काय बावळट पण आहे गं, अगं सर खूप चिडलेत, तुझ्याकडेच येत आहेत. आणि राणी म्हणाली येऊ दे, आता त्यांची दादागिरी, नवरेगिरी, हिरोगिरी, हिटलरगिरी मी चालू देणार नाही. आणि राणीनं सुद्धा लपून बसायचं ठरवलं. आणि यांना कशाला हवी मी आता? यांच्या बेडरूमची शोभा होऊन राहिला का? आणि यांच्या घराण्याची अब्रू सांभाळायला मलाही मन आहे सर, आणि तुमच्या अशा वागण्यानं ते मन खूप दुखतं, असं म्हणून राणीचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि आता बघूया रोहित कुमार राणीला घरी नेण्यासाठी काय काय करतात. थँक्यू.